नमस्कार, आज आपण पाहणार आहोत मस्त असं एक स्ट्रीट फूड, ते म्हणजे मसाला पाव। आता बऱ्याच लोकांना हा मसाला पाव माहिती सुद्धा असेल, काहींना माहिती सुद्धा नसेल। चला तर आता आपण रेसिपी पाहूया। हा जो मसाला पाव आहे ना, तो सेम टू सेम स्ट्रीट स्टाईल होतो। तुम्ही असा नक्की करून पहा। इथे मी पावाची लादी घेतलेली आहे। हा मस्त फ्रेश पाव आहे। त्या पावाला हे असं मधनं कट करून घेतलेलं आहे। आता त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे, तर ते साहित्य पाहूया आपण काय काय लागणार आहे। इथे मी कॅप्सिकम घेतलेली आहे। ही अर्धी कॅप्सिकम आहे, बारीक कट करून घेतली आहे। हे पाहू शकता, खूप बारीक कट केलेली आहे मी हिला। आणि थोडीशी कांद्याची पात होती तर ती पण टाकली आहे मी त्यामध्ये। ऍक्च्युली ती ऑप्शनल आहे। कोथिंबीरीचे देठ घेतलेत, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून, 3 हिरवी मिरची घेतली बारीक कट करून आणि 4 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, ते सुद्धा अगदी बारीक कट केलेले आहेत। तर आता हे झालं आपलं मसाल्याचं साहित्य। आता पाहूया त्यासाठी लागणारे मसाले। आता हे सगळे मसाले त्यासाठी आपल्याला लागणार आहेत। त्यामध्ये मी सगळ्यात आधी धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे, मिरची पावडर 1 चमचा घेतली आहे आणि पावभाजी मसाला 1 चमचा घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण या रेसिपीत पावभाजी मसाला हवाच। बटर क्यूब्स घेतलेत आणि चीज क्यूब घेतलेले आहेत। जर मोठं चीज असेल ते घेतलं तरी चालणार आहे, मोझरेला चीज घेतलं तरी चालणार आहे आणि चवीनुसार मीठ घेतले। आता इथे पॅन मध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये घालायचं थोडं बटर, थोडंसं आपल्याला नंतर लागणार आहे त्यामुळे थोडंच घाला। आता यामध्ये घालायचे बारीक कट केलेली मिरची, लगेचच त्याचबरोबर आपण हा कांदाही घालणार आहोत। आता ही कांदा मिरची छान गोल्डन रंगावरती आपण परतून घेऊया। आता ही कांदा मिरची आहे ना पटकन परतली जावी, कांदा पटकन भाजला जावा, यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ। मिठाने काय होतं, चटके चांगले बसतात त्या कांद्याला आणि छान कांदा भाजला जातो आणि अगदी पटकन भाजला जातो। हे पहा, आता यामध्ये घालते मी थोडंसं मीठ। आता आपण मीठ मिक्स करून घेऊया आणि कांदा छान भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। ही आलं लसूणची पेस्ट आपण परतून घेऊया। आता यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला टोमॅटो। हा टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे, अगदी मऊ करून घ्यायचा आहे हा टोमॅटो। त्यामध्ये घालायचे हे कोथिंबीरचे देठ आणि थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीरच्या देठमुळे ना एक कोथिंबीरचा छान फ्लेवर येतो, कारण या देठांमध्ये जास्त फ्लेवर असतो। आता हे टोमॅटो छान परतून घेऊया। आता याला थोडं मॅशरने असं मॅश करून घेऊया, म्हणजे हे सगळे मसाले छान असे एकजीव होतील आणि टोमॅटो ही छान मॅश होईल। मॅश करून झालं की आता यामध्ये घालूया बारीक कट केलेली कॅप्सिकम। आता ही कॅप्सिकम सुद्धा थोडीशी परतून घेऊया। कॅप्सिकम परतून झालेले आहे। आता यामध्ये घालूया आपले सगळे मसाले। आता हे मसाले थोडे परतूया आणि मग यामध्ये मसाले जळू नयेत आणि व्यवस्थित शिजावं यासाठी अगदी 2 ते 3 चमचे आपण पाणी घालणार आहोत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। प्रमाण लक्षात घेऊन मीठ घाला, कारण आपण कांद्यामध्ये सुद्धा आधी मीठ घातलं होतं कांदा भाजताना। हे पहा, आता मसाला पावचा मसाला आपला तयार आहे। आता यावरनं मस्त अशी छान हिरवीगार कोथिंबीर गार्निश करूया आणि मग पाव मध्ये आपण हा मसाला भरूया। मिक्स करून घेऊया हे कोथिंबीर आणि आता यातला मी
थोडा मसाला साईडला काढून घेणार आहे, कारण याच पॅनमध्ये मी मसाला पाव बनवणार आहे. त्यासाठी मी इथे थोडा मसाला प्लेटमध्ये काढून घेत आहे. या पॅनमध्ये फक्त 2 पावाला जेवढा मसाला लागतो तेवढाच मसाला मी इथे ठेवलेला आहे. बाकीचा काढून घेतलेला आहे साईडला. तो आपण नंतर बाकीच्या पावांना लावूया. आता या राहिलेल्या मसाल्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडं बटर घालत आहे. आता हे मिक्स करून घेऊया. मला सगळ्या रेसिपीजमध्ये ना कोथिंबीर फार आवडते, त्यामुळे मी यामध्ये कोथिंबीरचं प्रमाण जास्त घातलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता कट केलेले पाव घ्यायचे आणि त्याची जी आतली बाजू आहे ती या मसाल्यावर घालायची आहे. थोडंसं प्रेस करायचं आहे आणि जेव्हा आपण पाव उलटतो किंवा सरळ करणार आहोत ना, त्यावेळी त्या पावाला थोडंसं प्रेस करून त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने असं उचलल्यासारखं त्या पावाने घास उचलतो ना, तसंच पावासोबत हा मसाला उचलून घ्यायचा आहे. थोडा राहिलेला मसाला आपण याच्या वरती लावणार आहोत. हे पहा, हे असं सगळं म्हणजे हा जो पाव आहे ना त्याला पूर्ण मसाल्याने असं कोट करायचं आहे. मसाला पाव आपण प्लेटमध्ये काढून घेतलाय आणि याच्यावरनं थोडंसं बटर आणि ही कांद्याच्या पातीने मी इथं गार्निश केलेलं आहे. मी कांद्याची पात होती म्हणून घातली आहे याच्यावरती. खरं तर कांद्याची पात घालत नाही यामध्ये. यावरतून तुम्ही कोथिंबीर गार्निश करू शकता. आणि आता यावरती घालायचं हे चीज असं किसून घालायचंय. आणि हो, चीज जेव्हा आपण किसून घालतो ना तेव्हा काय करायचं, या किसणीला ना दोन्ही साईडनी, पुढच्या पण बाजूने आणि मागच्या पण बाजूने थोडंसं ऑइल ग्रीस करून घ्यायचं. म्हणजे मग ते चीज जे आहे ना ते त्या किसणीला चिटकत नाही. हे पहा, मस्त असा चमचमीत मसाला पाव आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने मसाला पाव तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मग काय, स्ट्रीट फूड खायला जायची गरजच नाही. स्ट्रीट फूडची चव घरच्या घरीच. नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.